हॅलो नमस्कार। तर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी तुमचे मनापासून स्वागत करते। तर इथे मी घेतलेले आहेत बघा, कांद्याचे पीस करून घेतलेले आहेत अशी चौकोनी, शिमला मिरचीचे आणि कॉर्नचे दाणे घेतलेले आहेत। इथे सोबतच मी घेतलेले आहे पनीर फ्राय करून। आता काय करायचं ते पुढे तुम्हाला सांगतेच। तर इथे मी घेतलेले आहेत ब्रेड। आज आपण ब्रेडची छान अशी ग्रीस करणार आहोत। इथे आता ब्रेड वरती आहे ना आपल्याला सॉस टाकून घेणार आहोत। तर इथे मी पिझ्झा सॉस टाकते, टोमॅटो सॉस, आता आपण इथे मिक्स करून घ्यायचे आहे दोन्ही सॉस आणि छान असे स्प्रेड करून घ्यायचे आहे, लावून घ्यायचे आहे आपल्याला। जर मुलांना बाहेरचा पिझ्झा खाण्याचं मन झालं ना तर आपण असा पिझ्झा घरगुती आणि घरच्या साहित्यामध्ये आता आपल्याकडे जे कुठले अवेलेबल असतील ना सॉस ते इथे आपण टाकून घेऊ शकतो, ब्रेडला लावून घेऊ शकतो। सतत बाहेरचा आणण्यापेक्षा आपण घरगुती असा बनवून दिला ना तर मुलांनाही आवडणार आणि आवडीने सुद्धा खाणार ते लोक। छान असं आपण लावून घेतलेला आहे। आता आपण आहे ना याच्यावर भाज्या लावून घेणार आहोत काही। पहिले मी इथे शिमला मिरची लावून घेते, कांदा लावून घेऊया, आता यावरती आपल्याला कॉर्न टाकायचे आहे। ज्या काही इथे पिझ्झा मध्ये आपण भाज्या वापरतो ना त्या सगळ्या घ्यायच्या आहेत, म्हणजे मुलांना सुद्धा कळेल की बाहेरचाच पिझ्झा आहे। आता वरून आपल्याला चीज टाकायचं। आता चीजचे स्लाइस आपण घेतलेले आहे, त्याचे तुकडे करून आपल्याला असे लांब लांब ठेवून घेणार आहोत। इथे आपण मोझरेला चीजचे स्लाइस मी टाकते। तर इथे मी तवा घेतलेला आहे, त्यावरती आपल्याला आहे ना भरपूर साराचा बटर लावायचा आहे। आता बटर लावून झाला की आपल्याला ब्रेड ठेवून घेणार आहोत आपण।
आपल्याला याच्यावरती ना झाकण ठेवायचं आहे 1 मिनिटभर. तर इथे ना मी 1 मिनिटाने खोलून बघितलं तर एवढं काही चीज मेल्ट झालेलं नव्हतं, पण आता छान असं चीज आपलं मेल्ट झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप छान असं झालेलं आहे. आता आपण ना एका डिशमध्ये काढून घेऊया. खूप छान असं मेल्ट झालेलं आहे चीज. आता आपण वरून आहे ना ऑरेगेनो टाकणार आहोत. थोडंसं चिली फ्लेक्स, तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा, शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा छानशा रेसिपीसोबत आपण पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. बघा खूप छान झालेला आहे, एकदम पिझ्झासारखा क्रिस्पी.